डीएसए कुठे स्टार्ट करायचं समजत नाही. YouTube प्लेलिस्ट फॉलो करून व्हेरिफिकेशन भेटत नाही. रँडम डीएसए सॉल्व्ह करून डीएसए राउंड कॉन्फिडन्स येत नाही. तर यासाठी कोड महाराष्ट्र घेऊन येते कोड महाराष्ट्र प्लेसमेंट शीट. या सिरीज मध्ये कंपनीज असतील असेंचर, एअरटेल, सिटी बँक, ईपॅम, PNY आणि TCS या कंपनीसाठी लागणारे सगळे डीएसए क्वेश्चन्स विथ सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे फ्री मध्ये YouTube चॅनलवरती. आपल्या YouTube चॅनलचं नाव आहे कोड महाराष्ट्र. तर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ही सिरीज स्टार्ट करण्यासाठी तुम्ही कोड महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकताय आणि तुमची नवीन जर्नी स्टार्ट करू शकताय. तर मोस्ट ऑफ द पीपल्स किंवा मोस्ट ऑफ द स्टुडंट्स डीएसए स्टार्ट करतायत 3-4 दिवसानंतर स्किप करतायत किंवा एक्झिट करतायत. तर ते काय एक्झिट करतायत तर 2 कॅटेगरीचे लोक आहेत. तर फर्स्ट कॅटेगरीमध्ये येत आहेत ते एखादा टॉपिक घेत आहेत लाईक ॲरे आणि त्यावरचे इझी लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत, देन मिड लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत आणि देन हाय लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत. तर या जर्नीमध्ये त्यांच्या ते 5 ते 6 महिने खर्च करतात त्यांचे एक टॉपिक कव्हर करण्यासाठी लाईक ॲरेसाठी. आणि कॉलेजमध्ये कंपनी येते पण आणि कॉलेजमधून कंपनी जाते पण. तर या कॅटेगरीतले लोक फक्त त्या 6 महिन्यामध्ये एकच टॉपिक कव्हर केलेला असतो ॲरे आणि त्यांना फेल्युअर भेटतं त्यांच्या प्लेसमेंट जर्नीमध्ये. देन सेकंड कॅटेगरीचे लोक एखादा टॉपिक घेत आहेत आणि तो टॉपिक त्या टॉपिकचे इझी लेवलचे प्रॉब्लेम कव्हर करतायत, शिफ्ट होत आहेत मॉडरेट लेवलच्या प्रॉब्लेमकडे, तेव्हा त्यांना डिफिकल्टी फेस होत आहेत आणि ते तिथून स्किप करतायत किंवा एक्झिट करतायत. तर याचंच सोल्युशन म्हणून आपण घेऊन आलोय कोड महाराष्ट्र प्लेसमेंट शीट. तर कोड महाराष्ट्र प्लेसमेंट सिरीजमध्ये तुम्हाला 3 लेवलमध्ये आपण ही जी सिरीज आहे ती कंडक्ट करणार आहे. लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3. तर लेवल 1 असणार आहे फाउंडेशन लेवल. लेवल 1 मध्ये आपण पहिला टॉपिक कव्हर करणार आहे ॲरेज. ते पण ॲरेजमध्ये इझी लेवलचे क्वेश्चन आपण कव्हर करणार आहे. लाईक ही सिरीज जर तुम्हाला फॉलो करायची असेल तर तुम्हाला प्री रिक्विजिट एकच आहे, ती म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज असलं पाहिजे कोर जावाबद्दल. तुम्हाला व्हेरिएबल्स काय, डेटा टाइप्स कोणते आहेत, त्यानंतर याचं सिंटॅक्स कसं आहे, या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. देन तुम्ही ही सिरीज फॉलो करू शकता. लेवल 1 म्हणजे फाउंडेशन लेवलमध्ये फाउंडेशन लेवलमध्ये आपण काय करतोय ॲरेजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय इझी लेवलचे. देन आपण शिफ्ट होतोय स्ट्रिंगच्या प्रॉब्लेमकडे. ठीक आहे, स्ट्रिंगच्या प्रॉब्लेमकडे ते पण इझी लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. देन सर्चिंग अँड सॉर्टिंग. या फाउंडेशन लेवलमध्ये आपण एक विद्यार्थ्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करतोय की ही नोज द ॲरेज कन्सेप्ट, स्ट्रिंग कन्सेप्ट, सर्चिंग कन्सेप्ट आणि सॉर्टिंग कन्सेप्ट. देन हे जे तुम्ही लेवल वन जर तुम्ही कंप्लीट केली तर तुम्हाला इझिली 2 ते 3 LPAचे जे कंपनीज आहेत 2 ते 3 लाखाच्या ज्या कंपनी आहेत त्यांना तुम्ही इलिजिबल होऊ शकताय किंवा त्या तुम्ही क्रॅक करू शकताय. तर अशा इझी लेवलचे प्रॉब्लेम 2 to 3 LPA पर्यंतच्या कंपनी आपल्याला त्यांच्या डीएसए राऊंडमध्ये किंवा त्यांच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये विचारतात. देन आपण जाणार आहे लेवल 2 असणार आहे कंपनी बेस्ड लेवल. लेवल 2 मध्ये काय असेल लेवल 2 मध्ये ॲरेज, परत आपण ॲरेजच्या टॉपिकवरती रिटर्न येणार आहे. त्यामध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे मिड लेवल आणि हाय लेवलचे प्रॉब्लेम. तर लेवल 1 मध्ये तुम्ही ऑलरेडी फाउंडेशन तुमचं बिल्ड झालेलं असणार आहे. त्यानंतर तुम्हाला इंटरेस्ट येत असणार आहे कोडिंगमध्ये, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असणार आहेत. त्यामुळे आपण परत ॲरेकडे येतोय आणि आपण मिड लेवल आणि हाय लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. देन ॲरे कव्हर झाल्यानंतर आपण जाणार आहे स्ट्रिंगकडे. स्ट्रिंगमध्ये मिड लेवल आणि हाय लेवलचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. देन स्ट्रिंग झाल्यानंतर स्टॅक आणि स्टॅक झाल्यानंतर क्यू. अशा प्रकारची असणार आहे लेवल 2 जेव्हा तुम्ही पास कराल किंवा लेवल 2 तुम्ही कव्हर कराल ह्या आपल्या डीएसए प्लेसमेंट शीटमध्ये, तेव्हा तुम्ही इलिजिबल किंवा तुम्ही क्रॅक करू शकणार आहे 3 LPA to 7 LPA चे ज्या कंपनी असतील त्यांचे जे सिलेक्शन प्रोसेस आहे ते तुम्ही क्रॅक करू शकणार आहे. बिकॉज ऑफ द मिड लेवल अँड हाय लेवल प्रोग्राम्स ऑफ ॲरे, स्ट्रिंग, स्टॅक अँड क्यू. हे जर तुम्ही लेवल 2 कव्हर केलं तर तुम्ही 7 लाख पर्यंतच्या ज्या कंपन्या आहेत त्या तुम्ही क्रॅक करू शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लेवल 3 मध्ये आपण कव्हर करतोय ट्रीज, ग्राफ आणि डायनॅमिक प्रोग्रामिंग. तर ट्री, ग्राफ आणि डायनॅमिक प्रोग्रामिंग हे तुम्हाला विचारलं जातं प्रोडक्ट बेस्ड कंपनीज लाईक गुगल असेल, लाईक ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल. ठीक आहे, फ्लिपकार्ट. तर या सगळ्या कंपनीमध्ये तुम्हाला ट्रीज, ग्राफ आणि डायनॅमिक प्रोग्रामिंग हे सगळे कन्सेप्ट विचारले जातात. तर लेवल 3 मध्ये आपण हे सगळे टॉपिक्स कव्हर करणार आहे. त्यामध्ये जेव्हा तुम्ही लेवल 1 पास कराल किंवा लेवल 1 कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला 6 LPA to 12 LPA पर्यंतचे जे पॅकेजचे कंपनीज आहेत त्या तुम्ही क्रॅक करू शकता. ठीक आहे, ट्रीज, ग्राफ आणि डायनॅमिक प्रोग्रामिंग हे तुम्हाला प्रोडक्ट बेस्ड कंपनीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तर हा आपला आहे कम्प्लीट रोड मॅप. ठीक आहे, जर ॲव्हरेज स्टुडंट पर्यंत मस्ट लेवल 2 पर्यंत तुम्हाला कंप्लीट केलंच पाहिजे, लेवल 2 पर्यंत तुम्हाला फॉलो केलंच पाहिजे. लेवल 1 आपण ठेवले फक्त फाउंडेशनसाठी आणि इंटरेस्ट बिल्ड करण्यासाठी. ठीक आहे, तर अशा प्रकारचे आहे कोड महाराष्ट्र प्लेसमेंट शीट आपण प्रोव्हाइड करतोय एकदम फ्रीमध्ये आपल्या कोड महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला ही प्लेलिस्ट फॉलो करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आय एम इंटरेस्टेड. ओके, सो आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये डे 1 ऑफ द कोड महाराष्ट्र प्लेसमेंट शीटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.